जो आहे तो हास्यास्पद आहे अशी टिप्पणी केल्याच्या बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या, काही माध्यमांमध्ये तशा बातम्या झळकल्या। आता यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही हे स्पष्ट आहे, मात्र नेमकेपणाने ते काय बोलले तर त्यांनी त्यांचा जो अहवाल आहे अजून जो केंद्रीय ज्या एजन्सीज आहेत त्यांचा अजून अहवाल आला नाही असा हवाला दिला, मात्र त्याचा अहवाल तो येण्याच्या आधीच त्यांनी सुमोटो जिल्हाधिकाऱ्यांनी पावलं उचलायला पाहिजे होती। खासदार महोदयांनी त्या संदर्भात मंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये विचारलं असताना गैरसमज होतील अशी रीत त्या ठिकाणी त्यांनी ओढली। आता तो जर खरोखर तो लॅबचा आणि तो गहू जर खराब असेल तर मी काल एक जे वक्तव्य मी केलं ते काल वास्तविक पाहता तो व्यासपीठ नव्हता, मात्र हिम्मतराव भावस्करांसारखी माणसं ही समाजाला जपली पाहिजे। ती काही राजकीय आयकॉन नाहीत, त्यांचा प्रवास त्यांची विद्वत्ता ही सर्वांची आहे, ते कोणत्या पक्षाचे नाही, मात्र त्यांच्या समोर जाहीर स्वरूपात ती भूमिका घेणं आवश्यक होतं। म्हणून काल मी अयोग्य जरी असलं तरी ती मौखिक नजाकत किंवा एक समाजभान म्हणून मी त्या ठिकाणी ते बोललो की त्यांचा संशोधन जर केराची टोपली दाखवायचीच असेल तर ती तशाने कशाला दाखवता केराची टोपली। खासदार महोदयांनी अर्थात मंत्री महोदयांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तो गहू जो आहे तो गहू 1 महिना खावा, म्हणजे आरोग्याशी लोकांच्या जनतेशी आरोग्याशी आपण खेळत आहात हा प्रश्न आपल्याला गांभीर्याने घेता येत नाही। आज त्याची जर टिंगल टवाळी कुठेतरी उडवल्या जात असेल, त्याला गांभीर्याने घेतला जात नसेल तर 1-1.5 महिने त्यांनी तो गहू खावा आणि तो सिद्ध करावा की जे डॉक्टर भावस्करांचं जे संशोधन आहे हे चुकीचं आहे। त्यामुळे आज या खुलेपणानं या ठिकाणी मला हे आव्हान द्यायचं, एक तर जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टर भावस्करांचा असणारा अहवाल हा खोटा आहे असं सिद्ध करावं। तुमच्यावर टीका केली की हिम्मतराव भावस्कर हे म्हणजे आयसीएमआर नाही, थे आयसीएमआरचे छात्र नाहीत आणि त्यांचा शोध तो म्हणजे तुमचा हा जो शोध केलेला आहे त्याला त्यांनी निग्लेक्ट करणार नाही। निग्लेक्ट असं हे बघा, माझं प्रायव्हेट रिसर्च केलंय, या त्यांनी दाखवून द्या भारतामध्ये स्वतःच्या खर्चाने कोणी रिसर्च करतं का? एक जरी केस दाखवली तर मी डिग्री फाडून टाकेल, कारण हे स्वतःच्या कुटुंबाचे 92,000 रुपये मी खर्च केले आणि संशोधन आहे, हे रिसर्च आउट केलंय, माझ्याकडे सगळा डाटा आहे आणि हे डाटा असल्यामुळे होईल आयसीएमआर मी अपॉइंटेड होतो मागे, पण तो रिसर्च करणं प्रत्येकाची ड्युटी आहे ना। मी आता माझ्या भाषणात सुद्धा सांगले, मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझी ड्युटी आहे की इथे सफरिंग झालं हे काम, मी कॅडमियम सुद्धा काम केलंय। या भागामध्ये किडनी फेल्युअर जास्त होते खारपण पट्ट्यामध्ये, त्याच्यावर संशोधन करून सरकारला कंपल्सरी केलं की वारी वॉटरचं पाणी दिलं, कॅडमियमचे रिनल फेल्युअर कमी झाले। अद्यापपर्यंतही प्राप्त झाले जवळपास 2 महिन्याचा कालावधी आहे। आपण आरोग्यमंत्री आहात, आपल्या जिल्ह्यातील जर हे हाल असतील तर देशभरात आयसीएमआर चे रिपोर्ट किती दिवस लागू? हाल म्हणजे काय? अजून रिपोर्टच जर जिल्ह्यात त्याला हाल म्हणू का आपण? या संदर्भामध्ये कुठलेही कशामुळे रिपोर्ट 1 मिनिट मी बोलतो त्याच्यावर, त्याचे काही प्रोटोकॉल असतात आणि आयसीएमआर ही काय आपल्या भावस्कर सारखी खाजगी कंपनी नाहीये की मी काही संशोधन केलं आणि लोकांच्या समोर मांडलं, ते हे वैयक्तिक यांचं संशोधन होतं, यांचे रिपोर्ट यांनी दुसऱ्या दिवशी दिले, हा त्यांचा अधिकार होता। आयसीएमआर ज्यावेळेस होतं हे ऑथेंटिक आहे। अहो काय याचं मला आठवण येते, कोकणामध्ये असं संशोधन झालं तर मला कोकणात लोकांना डोक्यावर घेतलं असतं। अंतुले साहेबांनी, शिंदे साहेबांनी ह्या सगळ्या लोकांना डोक्यावर घेतलं हो तिथे संशोधन केल्यामुळे खरं झालं। मी दैववान ठरलो की ना त्या मावळ्याशी रायगडच्या पाठीशी कोकणात थांबलो बाबा हो। जर असं तुम्ही संशोधनाला जर हे नाव ठेवत असेल, संशोधन होईल कसं हो? रिसर्चला इनकरेज करायला पाहिजे ना, रिसर्च करायला हिंमत द्यायला पाहिजे। किती लोक संशोधन करतात हो? मला का 700 महिलांनी इथे येणं पडतं संशोधन करायला? तुमच्याकडे लोक नाही का? आणि तुमचे 2-2 महिन्यासाठी सॅम्पल घेऊन गेले त्या भागातून, आयसीएमआर काय झालं हिंमत आहे सांगा ना मला त्यांना काय होतं, का लपून ठेवून राहिले? तुम्ही त्यांना विचारा ना, मी का विचारू? त्यांना विचारू, आज द्या। सरकारने हे आमच्या मागे न लागता आमची नामुष्की जास्त न करता, सरकारला खूप दुसरे सायंटिस्ट आहे ना, खूप आयसीएमआर आहे, त्या आयसीएमआरच्या मागे लागा ना तुम्ही। माझ्या भावस्करच्या गरीब शेतकऱ्याचा मुलगा जो स्वतःच्या खर्चाने कावड कसं त्याच्या मागे लागून काय करता? हे मोठे कपडे आयसीएम त्याच्या मागे लागा ना तुम्ही, हिंमत आहे तर। काय झालं का नाही तुमचं संशोधन आहे? तुम्ही माझ्या मागे हे धुडकूस माणसाच्या दप्तऱ्या माणसाच्या या नागरिकाच्या मागे लागून काय यांचा फायदा होणार? तुम्ही हे आयसीएमआर एवढी मोठी संस्था तुम्ही करोड रुपये लिहून चालता, त्याच्या मागे लागा ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।